वारा इकडे शिवसेनेच आहे. शिवसेना होय. हो पहिल्यापासून कशामुळं? विकासाची कामे आहेत ना पहिल्यापासून गाव तिकडून उठून आल्यापासून दत्ताबापूंच्याच मदतीने त्यांच्या बाबा नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव तुमचं? आमचं परहार. कसं काय जिल्हा परिषद निवडणूक लागली, कुणाचं वार आहे? वारा इकडे शिवसेनेच आहे. कशामुळं? पहिल्यापासून धनुष्यबाण कोण आहे उमेदवार? उमेदवार अनपट. होय. दत्ता अनपट. काय विकास काम झाली का इकडे? काय कामं झाल्यात बाई ही सगळी. होय. हो ही सगळंच बांधलेलं आहे, सगळं पाणी टाकी विकी. हे तुमचं छोटस गाव आहे एकदम, किती घर आहे ते? 50-60 घर आहे की. कुठं आलं हे गाव? काय पुणे जिल्ह्यातले भोर म्हणून. होय. हा धरणामधून उठून आले. धरणामध्ये उठून आलाय? हा कधी? आता झाली 26 वर्ष, चालू आहे 26. बर. हा काय धरण झालं का तिकडं? धरण झाले ते. कुठलं धरण? देवघर. कुणी बांधलं धरण? काय काय एवढं ते पहिले बांधलेले ते. होय. हा पाणी आलं का इकडे त्या धरणाचं? काय हे चालू आहे, काम चालूच आहे ते त्याची पाठ. बर. हे चालू आहे पाणी. बर. कसं काय इकडं आल्यावर नंतर इकडं काय व्यवसाय काय करताय? काय काय काम धंदा करायचा. हा. कुठे शेती भेटली, तिला पाणी नाही अजून, काय नाही अजून, शेती बाकी आहे सगळी. बर. नाही याची. शेती किती मिळली? काय 2-2 कुटुंबामागे 2 एकर. एका कुटुंबाला 2 एकर? हा 2 एकर. बर. काय निवडणूक लागली आताची? निवडून लागली आताची. होय. हा काय कुणाचं काय वारं कुणाचं आले? वारं शिवसेनेच आहे इकडे. होय. हा नमस्ते. कसं काय यंदा कुणाचं वार आहे इकडे? काय इकडं काय शिवसेना चालली, कशामुळं? कशामुळे काम बिमा करतात वाईकडनी. कोण त्याच्यामुळं करतंय काम? दत्ता बापू अनपट. काय काय कामं त्यांनी- केली? हे मंदिराचे केलंय, हा. समाज मंदिर ते केलंय. ही मंडप कुणी बांधलाय? काय हे बसताना? हे पहिलाच बांधलेलं आहे. हा. खासदार फंडात. होय. त्यांनीच केलंय काम. बर. आणि हे कडस बी काम केलंय बर. देवळाचं त्यांनीच. हा. तर काय थोडी रस्त्याची राहिल्या तेवढंच असं झालंय. हा. काय पलीकडचं ते समाज मंदिर आहे, काय आहे नेमकं ते? ही शाळाच आहे. ती कुणी ते- बांधली? ती त्यांनीच बांधली, पाण्याची टाकी बांधली दत्ता बापूंनी. बर. ते समाज मंदिर बी बसवून दिले. विकास कामं झाली का इकडं? विकास कामं झाल्या ते, थोडी झाल्या ते. बर. रस्त्याची भक्त राहिल्या. बर. नमस्कार. नमस्कार बोला की. कुठलं गाव तुमचं? परर बुद्रुक बर बर बर. निवडणूक लागली या जिल्हा हो. परिषदेची. लागले की कोण उभा आहे? दत्ताबापू अनपट. होय. त्यांच्या मिसेस आहेत. हा बर बर बर. काय कुणाची हवा आहे इकडं? शिवसेना होय. हो पहिल्यापासून कशामुळं? विकासाची कामे आहेत ना पहिल्यापासून गाव तिकडून उठून आल्यापासून दत्ताबापूंच्याच मदतीने त्यांच्या हा दत्ताबाबांनी काय काय केलं इकडं? भरपूर गेले. आता ग्रामपंचायत आपलं ते बुद्ध विहार, हा. इकडे थोडे रस्ते झालेले आहेत, तिकडे थोडे राहिलेले हा. आहेत. ते पण करतील. पाण्याची टाकी, हा. ते साईडचे पेवर ब्लॉक वगैरे, अंगणवाडी, भरपूर कामे केलेली आहेत. हो नमस्ते. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? परळ बुद्रुक पुनर्वसन. निवडणूक लागली जिल्हा परिषदेची. हा माहिती आहे कल्पना. कुणाची हवा आहे? काय आता इकडं साधारण दत्तानपड शिवसेनेच जास्त आहे. कशामुळं? मुळापासूनच महाराजांशी आमचे संबंध, हा. आमची संघटनेचा अध्यक्ष भाऊ आमचा असल्यामुळं, हा. आणि कुठली संघटना तुमची? महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्प संघटना. बर. तर ती संघटना असल्यामुळं पहिल्यापासून महाराजांशी संबंध आणि आम्हाला तिकडे न्यायला आणायला आले होते. त्याच्यामुळे बरंचसं आमचा कोण काम. आलं नेला तुम्हाला महाराज आले होते तिकडं? हम्म. तुम्ही कुठला आहे मूळ? मूळ परळ बुद्रुक पुनर्वसन, तेच बर. गावाचं नाव. आणि पुन्हा आता ही तुमचं गाव इकडे आलं फलटण तालुक्यात. हा किती वर्ष झाली ना? काय आता 2000 साली. काय परिस्थिती 2000 साली होईल? ज्यावेळेस आला तेव्हा? 2000 साली होत त्यावेळेला जवळजवळ पडीकच भाग होता सगळा. बराचसा. म्हणजे त्यावेळेला इतकी अशी पिकं नव्हती. हा. पाण्याचं एकदम तिकडून इकडे आल्यानंतर कसं इकडे वाटलं? आता एक काय आहे, आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हा. आणि त्यांची विचारसरणी अशी होती की भारतातले शीख कॅनडात जाऊन शेती करतात, तर आपल्या लोन काही लांब नाही. मानसिक तयारी आम्ही केलीच. बर. आमचे जे बाबा आढाव वगैरे त्या संघटनेत आम्ही काम करत असताना भाऊ, हा. त्यांनी एक धोरण होतं त्यांचं की विकासाला आमचा विरोध नाही, बर. पण जे 100 लोकांचं कल्याण करताना आमच्या 10% पुनर्वसनाचा
तुम्ही विचार केला पाहिजे. बर. त्याच्यामुळे आम्ही आलो ना, आम्हाला ते महाराजांनी ते चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. 2000 साली आला तुम्ही इथं. 2000 साली पाणी कधी आलं इकडे दोंबलकोडीत पुन्हा? पाणी दोंबलकवडीचं साधारण नक्की सांगता येत नाही, पण कॅनलची कामं चालली होती 5-7 वर्षात नंतरच आलं. बरं बरं हा. बरं. आता सध्या इथं कसं वाटतंय आता? आता चांगले. हा, आता इथलं स्थानिक आम्ही या भागात आम्ही एकरूप झालो. इथल्या लोकांशी आमचे चांगले संबंध, त्याच्यामुळे काही तशी अडचण नाही. जुन्या गावची आठवण येते का? जुन्या गावची एकदा मानसिकता केली की जायचं, बर. आपल्याला जायचंय. बर. आठवण आली आता सुरुवातीला येणार, पण आता थोडं थोडं हळूहळू इथं आम्ही झालो. जिल्हा परिषद निवडणूक लागली इकडे, विकास कामं झाली का इकडं? विकास कामं बऱ्यापैकी. आता आमची पुनर्वसनाची जी कामं आहेत ना, ती आमची ते ह्याच्या मार्फतच असतात, इरिगेशन मार्फत. त्यातली जवळजवळ बरीचशी आता पुनर्वसनाची थोडीशी कामं राहिलेली आहेत. त्यातले काही लोकांचे प्रस्ताव मंजूर व्हायचे राहिलेत. त्याच्यानंतर काही लोकांच्या जमिनी वाटपाच्या, आमच्या कब्जेपट्टीचे काही प्रश्न आहेत. त्या पुनर्वसनाचं थोडंसं राहतच असतं. बाकी इतर विकास कामं झाली का? इतर झालेली आहेत. इथं कोणी केली विकास कामे? बांधीव गट आहे. आता इथलं स्थानिक आता जवळजवळ राजेच सत्तेवर होते, त्याच्यामुळे त्यांच्या मार्फतच बरेच, आणि इरिगेशन मार्फत झाली. काय काय कामं झाली विकास कामे इकडे? आता की ज्या 13 सुविधा असतात हा. पुनर्वसित गावठाणातल्या, तर त्या 13 सुविधा जवळजवळ झाल्यात. आता फक्त आमचं डांबरीकरण सोडलं तर बऱ्यापैकी आमची सगळी कामं झाली. अंतर्गत डांबरीकरण. आम्हाला एका विहिरीचं पाणी कमी पडत होतं, लगेच दुसरी विहीर खणून पाईपलाईन केली. त्याच्यानंतर उंच पाण्याच्या टाकीची आमची मागणी होती, ती पण पूर्ण झाली. आता पाणी आम्ही RO वगैरे बसवला होता. म्हणजे जी ग्रामपंचायतीच्या लेवलची कामं आहेत ती झाली. जवळपास सगळी कामं झाली. झाली. थोडीफार ती किरकोळ जिल्हा परिषदची निवडणूक आहे आता सध्या, हा. काय नेमकं काय आहे, आता तसं आम्ही राजांशी संबंध असल्यामुळे पहिल्यापासून, आणि की इकडं तिकडं जा असलं आमच्या स्वभावात नाही.